इचलकरंजी आणि परिसरात नियमबाह्य बेकायदेशीरपणे गॅस पुरवठा केला जात आहे. त्याचा अनेक ग्राहकांना त्रास होतोय. त्यामुळे गॅस वाटपाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आंदोलन अंकुश संघटनेनं प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान आज प्रांत कार्यालयात गॅस वितरकांची बैठक घेऊन याबाबत सक्त सूचना देण्याचं आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिलं. इचलकरंजीतील पौर्णिमा गॅस एजन्सीचे टाकोडे गावात 1150 गॅसधारक आहेत. या गॅस ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर पुरवठा होत नसल्यानं गैरसोय होत आहे. याबरोबरच मार्च आणि एप्रिल महिन्यात संबंधित गॅस एजन्सीकडून बेकायदेशीरपणे गॅस वितरण करण्यात आलंय. घरपोच गॅस न देता ग्राहकांना गोदामाच्या ठिकाणी बोलवलं जातं. या एजन्सीचं कार्यालय वेळेवर उघडत नाही. कामगारांकडून ग्राहकांना व्यवस्थित वागणूक मिळत नाही. दिवसभर थांबूनही अनेक ग्राहकांना गॅस मिळत नाही. याचप्रमाणे इचलकरंजीतील गुरुकृपा गॅस एजन्सीकडून अब्दुल्लाट लाटवडी गावात गॅस पुरवठा केला जातो. घरपोच गॅस दिला जात नाही. गॅस ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जाते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेत नसल्यानं आंदोलन अंकुश संघटनेच्या शिष्टमंडळानं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन अशा गॅस एजन्सीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान आज शहरातील सर्व गॅस वितरक चालकांची बैठक घेऊन सक्त सूचना दिल्या जातील असं आश्वासन यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी दिलं. शिष्टमंडळात धनाजी चुडमुंगे, नागेश काळे, बंडू शेख, प्रभाकर बनगर, अंकुश पाटील यांचा समावेश होता.